आज हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे महानायक कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांची 112वी जयंती आज आपण शिवाजी चौक या ठिकाणी, धाराशिव या ठिकाणी आपण साजरा करण्यात आली आणि भव्य दिव्य आपण सध्याला साजरा करत आहोत। आज कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांचे कृषी दिन म्हणून, महाराष्ट्र कृषी दिन म्हणून जयंती साजरा केली जाते। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जयंती साजरा होते, शासकीय जयंती साजरा होते आणि अख्ख्या महाराष्ट्रात मंत्रालयामध्ये शासन साजरा करतो। तर आज आनंदाची गोष्ट आहे आणि आज जिल्हा मध्यवर्ती सार्वजनिक वसंतराव नाईक जयंती महोत्सव यांचे अध्यक्ष विजय अण्णा राठोड आणि आज इथं सर्व सहकारी एवढे उत्साहात जमलेले आहेत आणि समिती मंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकारिणी पूर्ण समस्त आज 25 वर्षापासून सतत आपण या चौकामध्ये जयंती साजरा करतो आणि 25 वर्षापासून जी परंपरा आज आतापासून चांगली आलेली आहे आणि जयंती अशीच आता पुढे अजून साजरा करत येणार आहोत आणि जयंती चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या उत्साहानं साजरा होणार आहे। आणि संध्याकाळी मिरवणूकचे कार्यक्रम आहे। मिरवणूक आपण धाराशिव या शहरामधून मिरवणूक काढत आहोत आणि मिरवणुकीमध्ये शांततेने चांगल्या पद्धतीत आतापासून झाली नाही या पद्धतीने आपण मिरवणूक काढण्याची योजना आणि 18 आज आपण ह्या वेळेस केलेला आहे आणि धाराशिव शहरामध्ये चांगल्या पद्धतीने मिरवणूक काढण्याची तयारी या सर्व समितीने बनवलेली आहे। समाजाला काय संदेश असणार आहे आपला? समाजाला आमचा असा संदेश आहे की समाज आम्ही करतो म्हणून नाही, तर समाज उपेक्षित जे काय आमचा सगळे बंजारा समाज आहे, सर्व धर्मीय आपला जी काय आहे ती सगळ्यांनी येणं गरजेचं आहे आणि वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांनी येऊन आशीर्वाद घेणं आणि त्यांच्या पावलावर पाऊल तर नाही, पावलावर पाऊल टाकण्याची जर गरज कोणालाही वाटत नाही, पण त्यांचा आदर्श घेणं हे मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे। त्यांचा आदर्श घेणं हे चांगलं आहे आणि त्यांचा विचार तुम्ही आपल्या मनामध्ये रुजवावा आणि जे नाईक साहेबांनी केलेलं आहे ते सगळ्या आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त अजून पोचावं ही आमचं समाजाला उद्देशाने सांगणं आहे।